रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात नागोठणे नगरीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा, पक्षप्रवेश, नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला। या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी जिल्हा प्रमुख, माजी संपर्क प्रमुख किशोर जैन आपल्या हजारो समर्थक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार पक्षात दाखल झाले। यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती लाभली। अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून सुनील तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन विकासाच्या मुद्द्यावर आपण पक्षप्रवेश केला असल्याचं किशोर जैन यांनी यावेळी सांगितलं। यावेळी अजित पवार आणि सुनील तटकरे तसंच मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचं पक्षात स्वागत केलं। शिवसेना नागोठणे विभाग प्रमुख पदापासून सुरुवात त्यांनी पुढे केली आणि उपजिल्हा प्रमुख, रायगड जिल्हा प्रमुख, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अशा पद्धतीने कामं त्यांनी त्या ठिकाणी केली। ती पदं भूषवली। 1995 ते रोहा तालुक्याचे संजय गांधी निराधारचे अध्यक्ष झाले, दिशा समितीचे सदस्य होते, DPDCचे सदस्य होते आणि 2014 त्यांनी पेठ विधानसभा देखील लढवली। जवळपास 44,000 मतं त्यांनी घेतली, पण रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे गटातून 3,000 मताच्या लीडनी ते विजयी झाले। ग्रामपंचायतीत 17 पैकी 16 जागात जिंकत दणदणीत विजय त्यांनी मिळवला आणि अशा पद्धतीने त्यांचं काम 96 साली त्यांनी एज्युकेशन विद्यासंकुल स्थापन केलं। गेल्या 29 वर्षात बघता बघता काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो। 29 वर्षामध्ये कनिष्ठ महाविद्यालय, डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, त्याचबरोबर फार्मसीमध्ये डिप्लोमा आणि डिग्री, औद्योगिक वैद्यकीय शिक्षण, आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या। 2002ला माझ्या माहितीप्रमाणे जोगेश्वरी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली आणि 11-12 त्यांना रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण म्हणून पुरस्काराने गौरवलं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।